सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचे मंत्री व जिल्हा प्रभारी मंत्री नितीश राणे यांनी थेट धाडस करत मटका अड्ड्यावर छापा टाकला। या कारवाईत लाखो रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झालेत। सध्या महाराष्ट्र पोलिसांकडून जप्त झालेल्या पैशांची तपासणी सुरू आहे। ही धाड सिंधुदुर्गच्या कणकवलीत घडली असून या कारवाईनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। कोणी उठायला नाही कोणी बसून राहा। ते त्या दरवाजाकडे जाऊन उभा राहा। काय झालं? काय रे? कोण देव कोणाला लावतोय? ते राकेश बोलो जरा। कुठे घेवारे कुठे? काय चाललंय? स्वतःच्या तोंडाने बोल। मस्ती चालली आहे? माहित आहे पालकमंत्री कोण आहे तुला? काय चाललंय? काय करताय ते लोक? काय करताय ते लोक? फोन घ्या रे इथे सगळ्यांचे। कुठे फोन इथे कसे घ्यायचं? कुठे सबका फोन दे, सगळ्यांचे फोन दे। फोन दे तुझा। फोन कुठे आहे? खिशात विशात? कोणाच्या खिशात असेल ते पण देऊन टाका। कुठे भेटतोय का रे? दिवसा डाळवा मस्ती चालू आहे। सगळे स्थानिक आहे काय? हो, ते सगळे स्थानिक आहेत काय? हे कणकवली काय लिहिलंय? दाखव मला। काय लिहितो तू? काय लिहिताय तुम्ही? बोल ना, तोंडाने बोल ना। काय चाललंय सांग तरी। जुगार आकडे लिहितायत ना? कोणाच्या ऐकाने लिहिताय? कोणाच्या आशीर्वादाने लिहिताय? काय चाललंय हे? काय पैसे काय रे भाई? काय शेवट? काय हे जो आलो नसतो तर तू शेवट केला असतास का रे? तुला वाटतं तुला मी शेवटीमध्ये ठेवणार नाही? मग तुमची आणि हे चालू मग पुढची पिढी बात करताय माझी इकडे। काय करायचं या तरुण मुलांनी? तुमच्याकडे मटका जुगार आणि आकडे लावून बसायचे। तुला वाटतं सोडणार तुम्हा लोकांना मी हे सोडून? कुठे राहिलं ते? काय दुपारचे 4 वाजले, 4 सव्वा 4। अजित खोत, KMM मराठी, चिकोडी।